डॉक्टर पडोळेच कुशाई होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वंध्यत्वावर उपचार घेतलेल्या एका रुग्णाचा अनुभव बघणार आहोत. त्या रुग्णांना त्यांच्या गर्भपेशीमध्ये पडदा होता, ज्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया करून तो पडदा काढून टाकला. परंतु शस्त्रक्रियेनंतर देखील त्यांना गर्भधारणा राहत नव्हती. बऱ्याच दिवस उपचार घेऊनही त्यांना गर्भधारणा राहत नसल्यामुळे त्यांनी होमिओपॅथिक उपचार घेतला व या होमिओपॅथिक उपचाराने त्यांना झालेला फायदा आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. आणि तुझा अनुभव सांग, काय काय ते. माझं नाव अश्विनी. मला आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले. आमच्या लग्नापासूनच स्टार्टिंगलाच प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ लागला. भरपूर ॲलोपॅथीचे मेडिसिन घेतल्या, ट्रीटमेंट घेतली, ऑपरेशन केलं, लॅप्रोस्कोपी केली, पण त्यांनी काही फरक पडला नाही. त्यानंतर आम्ही 2021 पासून होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली सरांकडे. त्यानंतर एक वर्षामध्ये फरक पडला आणि लगेच प्रेग्नन्सी राहिली आणि ह्यावेळेस मग मुलगा झाला. बरं, पण ते ॲलोपॅथिक औषधे घेतले इतके दिवस, तर त्यावेळेस काय प्रॉब्लेम निघाला होता? त्यावेळेस ब्लॉकेज सांगितले होते आणि ओव्हरीजमध्ये सिस्ट सांगितले होते. त्यासाठी ऑपरेशन सांगितलं, लॅप्रोस्कोपी. ते लॅप्रोस्कोपी केली, त्यानंतरही काही फरक पडला नाही त्याच्यासाठी. ते सिस्ट परत तयार झाली ओव्हरीमध्ये आणि ओव्हुलेशन होत नव्हतं, महिन्याला लेट होत होतं आणि प्रॉब्लेम यायची. समजा ओव्हुलेशन झालं तरी रप्चर होत नव्हतं त्याच्यामध्ये. पण होमिओपॅथी घेतल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये रप्चरही झालं आणि नंतर 1 वर्षामध्ये प्रेग्नन्सी पण राहिली. ते युटरसचं काहीतरी होतं, सेप्टम होता, त्याच्यासाठी पण डिसेक्ट केलता. त्यांनी पण काही नंतर राहिली नाही पण प्रेग्नन्सी करून सुद्धा. आता कसं वाटतं? आता छान वाटते. हे बाळ झालं, काही प्रॉब्लेम आले नाही आणि डिलिव्हरी पण नॉर्मल झाली, दुसरं काही कॉम्प्लिकेशन आलं नाही त्याच्यात. ठीक आहे, घ्या बाळाला वरती.